क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. माझी इच्छा आज पूर्ण झाली. म्हणजे मी त्या दिवशी म्हणालेलो बॅट्समन येतात आहे चांगले चांगले इंडियामध्ये, नवीन बॅट्समन येतात आहे डोमेस्टिकमधून. तसेच बॉलर यायला पाहिजे, फास्टर आणि स्पिनर. तर स्पिनर यायची अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, पण 2 फास्टर बॉलर दिसलेत जे काहीतरी स्पेशल टॅलेंट आहे. एक तर प्रफुल्ल हिंजे आणि दुसरा होता साकिब हुसेन. दोघांचा स्पेस म्हणजे स्पीड पण ठीकठाक 140 प्लस वगैरे आहे. स्लोवर बॉल चांगले टाकले, बाउन्सर, यॉर्कर. तर असे बॉलर मी बोललेलो आहे, असे बॉलर पण यायला पाहिजे. नुसते बॅट्समनच येतात आहे, बॉलर कोण असे नवीन दिसत नाही जो इम्प्रेसिव्ह असेल. पण आता 2 बॉलर दिसले. आता काय माहिती नाही SRचे कुठे लपवून ठेवलेले, इतकी मॅचमध्ये का नाही काढलं, हरत होते सारखे. तर आणायचं होतं, आणले दोघांना, एकदम डेब्यू केला आणि 4 विकेट घेतले. एकाने 34 रन देऊन 4 विकेट, एकाने 24 रन देऊन 4 विकेट. वैभव सूर्यवंशीचा पत्ता गुल, यशस्वी जयस्वालचा पत्ता गुल केला. जे इन्फॉर्म बॅट्समन होते यांचे RRचे, सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, आज ह्याला खेळले टॉरेसला, तो पण आऊट झाला. रियान परागचा तर फॉर्म तसा खराबच आहे, पण त्यातल्या त्यात जे काय 10-15 बॉल खेळायला मिळत होते ठीकठाक रन करत होता, पण आज तो पण आऊट. 20 काय 25 5 विकेट होती त्यांची. त्याच्यानंतर डॉनन परेरा आणि जडेजाने 100+ पार्टनरशिप केली आणि थोडे असं म्हणजे जेव्हा वाटत होतं की दोघं एंडपर्यंत गेले तर मॅच थोडी हे होईल, पण एवढा म्हणजे 18 रन्स पर ओव्हरचा त्यांना लास्टला इकॉनॉमी म्हणजे हे रन पर ओव्हर करायचे होते. आणि त्याच्यात तो मग परेराला याने स्लो बॉल टाकला, साकिबने, तो बोल्ड झाला. जडेजा काय करणार, एकटाच उरला होता. आणि जडेजा काय तशी ठीकठाक, जडेजा 161 जास्तीत जास्त 180पर्यंत स्ट्राईक रेटने खेळतो. 250 वगैरे तर अजूनपर्यंत मी कधी जडेजाला बघितलं नाही. तर त्याच्याकडून ठीक जे त्याचा काय आहे रोल तेवढं त्यांनी ओके केलं आहे. त्याच्याबरोबर एक चांगला बॅट्समन असता तर झालं असतं. जडेजा आऊट झाला, मॅच संपली. 4 विकेट त्यांनी घेतले. तो मलिकाकर एक बॉलर आहे, त्यांनी 2, म्हणजे सर्व विकेट ह्यांचे फास्टर बॉलरनीच घेतले. आणि तिकडनं आज कॅप्टन्स काय इनिंग खेळला. यांचे पण आज 2, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड लवकर विकेट गेलेले. अभिषेक तर 0वरच गेला पहिल्याच बॉलला. नंतर ट्रॅव्हिस हेड पण 18 बॉलर 18 केले. नंतर ईशान किशन एवढा म्हणजे काय बोलतात त्याला, परफेक्ट इनिंग होती. सुरुवातीला जो त्याला लूज बॉल भेटला त्यांनी खडकावला, पण जिथे गरज नव्हती सिंगल डबल वगैरे त्यांनी म्हणजे सुरुवातीची मला वाटतं 10-15 बॉल तरी तो मस्त सांभाळूनच खेळला. त्याच्यानंतर तो चालू झाला, तो 44 बॉलमध्ये 91 रनवर आऊट झाला. तो मस्त इनिंग होती. क्लासन पण आज बऱ्याच चांगल्या स्ट्राईक रेट केलं. मग गेल्या 2-1 मॅच तो रन जवळजवळ रन बॉल 120 किंवा 150 जास्तीत जास्त 130चा स्ट्राईक रेट निघाला, पण आज चांगलं 153 होता. आज ह्याचीच चांगली बॅट तळपली नितेश रेड्डीची. त्यांनी 34 रन्स केले, काय ते 34 काय 20 34च केले वाटतं 13 बॉलमध्ये. 215चा स्ट्राईक रेट होता. आणि तो सलील अरोरा मी मध्ये म्हणालेला हा बॅट्समन बघा जरा चांगलं वाटतं. ॲक्च्युली तो विकेट कीपर पण आहे, आज त्यांनी कीपिंग पण केली. तर त्यांनी पण चांगले रन्स केले, काहीतरी 7 बॉल खेळला तरी 24 रन केले. तर मस्त मॅच झाली. म्हणजे यांना गरज होती SRHला आज जिंकणं, म्हणजे बॅक टू बॅक मॅच हरत आलेली. पण आज मस्त, आज त्यांचं ओव्हरऑल बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही पण कलेक्टिव्ह परफॉर्मन्स बॉलर, इवन बॉलर. आणि माझ्या मते मॅन ऑफ दी मॅच खूप टफ कॉल आहे, कारण ईशान किशनची इनिंग पण खूप क्रिटिकल सिच्युएशनला आली. 2 विकेट लवकर गेलेले असताना संपूर्ण इनिंग सांभाळून बिल्डअप करून 200+ रन्स करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि जी बॉलरनी परफॉर्मन्स दिला आहे त्यांच्या या 2 नवीन डेब्युटंटनी, त्यांना पण मॅन ऑफ दी मॅच द्यायला हरकत नाही. पण ओव्हरऑल SRHचा आज टोटली परफॉर्मन्स छान होता, बॅटिंग बॉलिंगमध्ये दोन्हीमध्ये. गुड विन SRH. आणि ही आता RR राजस्थान रॉयल आज पहिली मॅच हरले. मला वाटतं 5 मॅचमधली त्यांची ही पहिलीच
लॉस होता त्यांचा. तर मजा येईल असं एक वन साइडेड नाही व्हायला पाहिजे ना. आता ते लोक लगातार 4 मॅच जिंकत होते, ठीक आहे, एक हरले तर त्यांना पण सेटबॅक मिळेल. आता आज बरं त्यांच्या याच्यामध्ये चेंजेस पण खूप होते. आज हा नव्हता, हॅटमायर नव्हता, प्लस अजून एक कोणतरी त्यांचा ओव्हरसीज प्लेअर नव्हता, त्यांनी पेट्रोरियसला घेतलेला आज. तर चेंजेस खूप होते आणि त्यांच्यामध्ये पण याच्यामध्ये पण कोणतरी एक बॉलर नव्हता वाटतं ओव्हरसीजचा. पण ओव्हरऑल त्यांची आज टीम छान दिसली. जरी नवीन बॉलर असले तरी SRHची बॉलिंगच वीक वाटत होती, पण आता ह्या दोघांच्या परफॉर्मन्सनी आता दिसते. पण ते वन मॅच पुरतेच नसू देत, जरा चांगले जर टुर्नामेंट त्यांना पूर्ण मॅच मिळू दे. आणि असं पण नाही की प्रत्येक मॅचमध्ये परफॉर्म करते, पण दिसलं पाहिजे त्यांचं परफॉर्मन्स. हां, वाटलं पाहिजे की काहीतरी एक आलं आहे इंडियामध्ये, अजून बॉलर आले आहेत फास्ट बॉलर, तर मजा येईल. आणि 145+ पाहिजेच बॉलर, म्हणजे फास्टर बॉलर असेल तर मजा येते. आणि त्याच्यातलं जर त्यांनी तो स्लो बॉल टाकला तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा येतो. नाही तर 130-135 असेल फास्ट त्याचा एव्हरेज, आणि त्याच्यात तो स्लो टाकणार तर एवढा तो इफेक्टिव्ह नाही होत. पण 145+चा बॉलर असेल आणि त्याचा जर स्लो आला 120-125ला, तर तो एवढा डिफरन्स होतो की तेव्हा ते बॅट्समॅनला मॅनेज करायला मुश्किल जातं. तर फास्टर बॉलर पाहिजे, जसा तो अशोक शर्मा ना, काय त्याचं नाव, अशोक शर्माच वाटतं, काय प्रदीप शर्मा 150+चा बॉलर आहे. 150+चे बॉलर इंडियामध्ये आले, जसं मयांक यादव, उमरान मलिक, पण कन्सिस्टंट आणि त्यांची फिटनेस नाही राहिली तेव्हा. कारण एकच सीझन खेळले दोघं, पण त्यानंतर कुठे दिसले. आता हा उमरान मलिक ह्यांच्यात दिसतो, मला वाटतं पंजाब काय KKRमध्ये आहे तो, पण अजून पण त्याला चान्स नाही मिळाला आहे. मयांक पण आहे दिसतो, पण फिट आहे की किती काय माहिती नाही, चान्स नाही मिळाला आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे, कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, फिटनेस राहिलं पाहिजे, आणि ती स्पीड पण राहिली पाहिजे 150+ची. आता एक स्पिनर चांगला असा काय बोलतात ना, मिस्ट्री स्पिनर, म्हणजे कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीसारखा किंवा राशिद खानसारखा स्पिनर एक कोणतरी चांगला यायला पाहिजे येणारे आता जे आहेत मॅचेस त्याच्यामध्ये, इंडियन स्पिनर. म्हणजे कसं IPLमधून दरवर्षी आपल्याला नवीन नवीन टॅलेंट मिळतात. तर बॅट्समन तर मिळालेच आहेत, मिळतात आहेत. बॉलर आता हे जे 2 नवीन आले, तो आणि तो हा जो मी आता बोललो ना, अशोक शर्मा काय प्रदीप शर्मा 150+ टाकतो, तर तो पण आहे. तसा अजून त्याला सक्सेस नाही मिळाला, पण एवढ्या स्पीडनी त्यांनी बरेच, म्हणजे 150+ बॉल त्यांनी बहुतेक प्रत्येक मॅचमध्ये 3-4 बॉल टाकले. तर असं टॅलेंट यायला पाहिजे, तर मजा येते IPLला. अजून क्लोज मॅच जरा झाल्या पाहिजे, एखादी सुपर ओव्हरची मॅच लास्ट ओव्हरपर्यंत, तर ती अजून इंटरेस्टिंग होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या, आणि जिथे असाल तिथे आनंदी राहा, खुश राहा. चलो बाय.